नमस्कार, मी आहे कोमल आणि आज मी करणार आहे बटर चिकन. तर हे बटर चिकन इझी 3 स्टेपमध्ये मी करणार आहे. साहित्य तेच आहे, खरं वेगवेगळ्या 3 स्टेपमध्ये ते आपण तेच साहित्य वापरायचं आहे. इथे मी अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ असं धुवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये आपण 3 ते 4 चमचे दही घालायचं, थोडंसं आलं लसूण पेस्ट घालायची, लिंबू रस एक अर्धा चमचा होईल एवढा लिंबू रस, आणि जे आपल्या घरी ॲवेलेबल असतात ते मसाले जसं धना पावडर, जिरा पावडर, गरम मसाला हे आहेत ते आपण घालायचं. आणि मी घरी तयार केलेला मसाला आहे तोही घालते, कारण सगळे खडे मसाले आहेत ते मी भाजून मिक्सरला लावून ठेवते, तर तेही मी थोडंफार वापरतेच. त्याच्यामध्ये हळद, थोडीशी चटणी आणि मीठ घालायचं आणि एकसारी कसा हलवायचं आणि सगळा मसाला चिकनला लागेल असं सगळं व्यवस्थित हलवायचं आणि अर्धा तास तरी मॅग्नेट करण्यासाठी आपण फ्रीजमध्ये हे ठेवून द्यायचं. तर तेच साहित्य आपण 3 वेळा वापरायचं आहे. इथे मी कांदे 1-2 आणि टोमॅटो 2 होतील एवढे चिरून घेतलेले आहेत. त्यात आपण भाजून घ्यायचे व्यवस्थित. पहिला कांदा टाकायचा, मग नंतरनं कांदा व्यवस्थित भाजला की मग टोमॅटो टाकायचं. म्हणजे आपले काही खडे मसाले आहेत जसं मिरची, लवंग, दालचीन, आलं, हे सगळंही त्याच्यामध्ये घालायचं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टोमॅटो घालायचा, लसणाच्या काही पाकळ्या, काजू, हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालून व्यवस्थित असं भाजून घ्यायचं. म्हणजे हा टोमॅटो पूर्णपणे मऊ झाला पाहिजे. तर हे आपले खडे मसाले थोडेफार आहेत आणि काजू आणि लाल मिरच्या. जर लाल मिरच्या नसतील तरी चालतं, की असं नाही की पाहिजेच असं. तर ह्याच्यामध्ये मी घालून व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि व्यवस्थित असं भाजलं की त्याची आपण एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची, एकदम बारीक अशी पेस्ट करून घ्यायची. त्याच्यामध्ये लसणाच्या काही पाकळ्या टाकायच्या. आपण आता त्या कांदे आणि टोमॅटोची एकदम छान अशी पेस्ट करून घ्यायची. व इकडे मी कढईमध्ये थोडंसं बटर घातलेलं आहे आणि जे मॅग्नेट केलेलं आपण चिकन आहे ते आपण थोडंसं छान असं भाजून घ्यायचं, म्हणजे करपूस थोडंसं होईल असं भाजून घ्यायचं. तर एक 5 मिनिटांनी त्याला हलवायचं चिकनला, नाहीतर खाली जाळ असल्यामुळे आणि त्याच्यात ग्रेव्ही वगैरे काहीच नाही, त्यामुळे खाली ते चिकटतं. त्यामुळे एक 5-5 मिनिटांनी जरी आपण हलवलं तरी चालतं. हे छान आपलं असं भाजलेलं आहे. तर ते आपण चिकन काढून घेतलेलं आहे आणि एका कढईमध्ये आणि परत थोडंसं बटर आणि तेल जरी वापरलं तरी चालते. जर बटरमध्येच तुम्हाला करायचं असेल तर बटरच भरपूर वापरा. तर मी ते बटर घेतलं आहे आणि थोडंसं तेलही घातलं आहे. तर त्याच्यामध्ये आपण आता जी मगाची पेस्ट, कांद्याची आणि टोमॅटोची जी पेस्ट केलेली आहे ती घालायची आणि त्याला चटका येईपर्यंत छान असं हलवून घ्यायचं. मग त्याच्यामध्ये आपण चटणी, थोडंसं मीठ असं जरी घातलं तरी चालते. जर आपणाला हवे असतील तर मसाले तेही घातले तरी चालतात. थोडीशी हळद, हे सगळं आपण घालून त्याला चटकाईपर्यंत एक 5-10 मिनटं ठेवायचं. तर थोडीशी हळद, चटणी आपल्या आवडीनुसार, कारण आपण त्याच्यामध्ये मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळं थोडीसं जरी कमी केलं तरी चालेल. ते आपल्या आवडीनुसार घातलं तरी चालेल. ते हे आता छान असं हलवून घ्यायचं आणि त्याला तेल सुटेपर्यंत आपण थोडंसं 5 मिनटं ठेवायचं. ग्रेव्ही आपली आता छान अशी शिजलेली आहे आणि त्याला चटकाही आलेला आहे. आता त्याच्यामध्ये आपण चिकन मगाशी जे भाजलेलं होतं ते घालायचं आणि एकसारी हलवायचं आणि तेही थोडाफार तेलकट होण्यासाठी किंवा तेल सुटेपर्यंत आपण छान असं झाकून ठेवायचं. एक 5 ते 10 मिनटं तरी बारीक गॅसवरती ते शिजलं पाहिजे. आपण झाकून एक 5 ते 10 मिनटं ठेवायचं. त्याच्यावरती थोडीशी कोथिंबीर घाला
जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. हे खूपच छान झालं होतं हे बटर चिकन आणि 3 इझी स्टेपमध्ये झालं होतं. खूपच छान झालं होतं बटर चिकन. आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.